लाडकी बहीण योजनेकरता लाभार्थी महिलांचे भाऊ एकनाथ शिंदे आणि फडणवीस मैदानात उतरले आहेत। विरोधकांनी कितीही प्रयत्न केला तरी योजना बंद पडू देणार नाही अशी ग्वाही शिंदे आणि फडणवीसांनी दिली आहे। विरोधी पक्ष जनता विरोधी असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे। जोपर्यंत तुमचा देवा भाऊ या ठिकाणी आहे, अरे हायकोर्टामध्ये मोठ्यात मोठा वकील उभा करू। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या वाटेत महाविकास आघाडी विशेषतः काँग्रेस अडथळे आणत असल्याचा आरोप महायुती सरकारने केला आहे। काँग्रेस नेते अनिल वडपल्लीवार यांनी लाडकी बहीण योजनेला आव्हान देणारी याचिका हायकोर्टात दाखल केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला। कुणीही योजनांच्या वाटेत कितीही अडथळे आणले तरी बहिणींचा देवाभाऊ योजना थांबू देणार नाही अशी ग्वाही फडणवीसांनी दिली आहे। माझ्या बहिणींनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आमच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये जोपर्यंत तुमचा देवा भाऊ या ठिकाणी आहे, अरे हायकोर्टामध्ये मोठ्यात मोठा वकील उभा करू। आम्हाला या राखीची आण आहे, काही झालं तरी या योजनेवर स्थगिती येऊ देणार नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही विरोधकांची सामान्यांना काही देण्याची नियत नसल्याचा आरोप केला। मुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या ओठावर एक आणि पोटात एक असल्याचा आरोप केलेला आहे। का तुम्ही आमच्या योजनेच्या विरोधात कोर्टात जाता, त्यांना विचारण्याची आवश्यकता आहे। आणि इकडे विरोध करायचा आणि तिकडे बोर्ड लावायचे आणि त्याचं श्रेय घेण्याचं काम करायचं, असं दुटप्पी भूमिका जे लोक घेत आहेत त्यांना आपण बिलकुल लक्षात ठेवा। लाडकी बहीण योजनेच्या वाटेत विरोधक अडथळे निर्माण करत असून विरोधी पक्षातील नेते जनता विरोधी असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांच्या वतीनं केला जातोय। अनिल वडपल्लीवारांच्या याचिकेच्या निमित्तानं सरकारच्या हाती आयता मुद्दाच मिळालाय। ही याचिका विरोधकांची मोठी अडचण ठरणार हे मात्र निश्चित। ज्ञानेश्वर पवार, लोकशाही मराठी, नागपूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।